आता शेवटच्या सत्रामध्ये संध्याकाळचं सत्र सूर्य अस्ताला जातोय। दोन मातबर संघ मैदानामध्ये आहेत, ओंकार बॉईज मथाने तर दुसऱ्या बाजूला पद्मावती प्रसन्न उमेलमान संघ। दोन्ही संघांनी जे दिग्गज संघ आहेत त्यांना पराभूत करत इथपर्यंत प्रवास केलेला आहे। जास्त वेळ जाणार नाही याची काळजी घ्या। आमचे स्कोरर पुन्हा एकदा सज्ज होत आहेत, दोन्ही स्कोरर खूप चांगली कामगिरी करत आहेत। पाटील नेटवर्कच्या माध्यमातून अनेक प्रेक्षक जे आहेत ते आमच्या बरोबर जोडले गेलेले आहेत, त्यांचंही मनापासून हार्दिक स्वागत आहे। मुकेश आपल्या कोट्यातलं पहिलं षटक टाकण्यासाठी सज्ज होतो आहे। बहुजन विकास आघाडी विरातन प्रेझेंट आमदार चषक 2021 क्रिकेटचा रंगमंच आहे। रंगात रंगूया विरातनच्या लाल मातीने, माणसाला माणूस आणि खेळाडू जोडूयात आमदार चषक 2021च्या साथीने। तमाम लाडक्या प्रेक्षकांच्या साक्षीनं आजच्या दिवसभरातला शेवटचा मॅच आपण या ठिकाणी बघतो आहे। अमित आणि दीपेशची सलामीची जोडी मैदानामध्ये। मुकेश पहिलं षटक असेल, 3 षटकांचा सामना, जास्त वेळ जाणार नाही याची काळजी घ्या। चला गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होतोय। एक फ्लाइंग स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, त्यानंतर एक गलीमध्ये क्षेत्ररक्षक आहे। यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न निश्चित केलाय, चांगलं तितकसा चांगला फटका नाहीये, टायमिंग तितकंसं चांगलं नाहीये। चेंडू खरं तर लॉंग ऑनच्या दिशेने जायला होता, चेंडू जातोय मिड विकेट पट्ट्यामध्ये, तिथे क्षेत्ररक्षक आहे, एकच धाव या ठिकाणी मिळते। अमितचं खातं खोललं जात आहे। हुकमाचा एक काय निश्चित अमित अप्रतिम कामगिरी त्याने या संपूर्ण स्पर्धेमध्ये केलेली आहे। आता या मॅच मध्ये सुद्धा ते सातत्य राखावं लागेल तरच खूप मजा येईल या सामन्यामध्ये। धावपलका धाबांचा विचार केला तर अमित 1 वर आणि दुसऱ्या बाजूला संघ जो आहे तो संघाचं खातं खोललं जाते, अमितचं खातं देखील खोललं जाते। बिनबाद 1 डावखुरा फलंदाज खेळण्यासाठी सज्ज होतोय दीपेश। सुनील गोलंदाजी यावेळेला जर बघितलं तर मुकेश गोलंदाजी करतोय। सुनीलनं सुद्धा खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी केलेली आहे स्पर्धेमध्ये। क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल, आता फ्लाइंग स्लिप, पॉइंट कव्हर, त्यानंतर एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑफ, ऑफ साइडला 5 क्षेत्ररक्षक आहेत। या षटकातला पुढचा चेंडू आहे, सुंदर रीतीने कॅच चेंडू खेळलाय, मात्र डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे आणि चेंडू बघा ऑफस्टंपच्या बाहेरच ठेवला जातोय। चांगला फटका होता, डीप एक्स्ट्रा कव्हरला सुंदर क्षेत्ररक्षण होत आहे आणि दोन्ही जे फलंदाज आहेत आत्मविश्वासाने फलंदाजी करतात। अमित 1 वर, दीपेश 1 वर, धावपलका धाबा आहेत त्या बिनबाद 2। तमाम प्रेक्षकांच्या साक्षीनं सुरू असलेला क्रिकेटचा महासंग्राम आपण बघतोय। एक मानाची प्रतिष्ठेची स्पर्धा आमदार चषक 2021 उद्या सुद्धा वसई तालुक्यातील दिग्गज संघ या मंचावरती रंग भरण्याकरता येणार आहेत। अप्रतिम चेंडू आहे, यष्टीरक्षण तितकंसं चांगलं होत नाही, थ्रो होतोय, मात्र यावेळेला फलंदाज सुखरूप आहे। एकेरी धाबेने धावसंख्या जाते 3 वरती। याच मुकेशनं प्रत्येक मॅच मध्ये आघाडीचा गोलंदाज म्हणून खूप चांगली कामगिरी केली। 22चा इशारा पंचांकडे येतोय, धावपलका दाबा त्या 3। एक चांगलं क्रिकेट आपण संपूर्ण दिवसभरामध्ये बघितलेलं आहे, कारण उच्च कोटीचा खेळ बघितलाय, त्यावरती कळस चढवण्याचं काम या ठिकाणी आज करण्यात आलेलं आहे। तिसरा दिवस देखील आणखीन म्हणजे आपण जर गुड पर्यंत होतो तर आपण पुन्हा एकदा बेटर पर्यंत गेलोय। ज्यांना वाटत असेल की बेटर होतं तर आता बेस्ट पर्यंत पोहोचलेलो आहोत आणि लाख मोलाची स्पर्धा आहे, लाख मोलाची माणसं या स्पर्धेच्या माध्यमातून ही क्रिकेटचा जो मॅच आहे, हा क्रिकेटचा थरार आहे तो बघतायत। डावखुरा फलंदाज यावेळेला स्ट्रायकर एंडला असेल, दीपेश 1 वरती खेळतोय, अमित 1 वरती खेळतोय, एक मिस्टर एक्स्ट्रा आहे। अप्रतिम चेंडू, टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा ऑफ टर्मच्या बाहेर जातोय, बॅट्समनला कळत नाहीये, चेंडू जातोय राहुलच्या हातामध्ये। राहुल अदवडे अप्रतिम क्षेत्ररक्षण करतोय आणि यष्टीरक्षकांचा विचार केला तर महेंद्रसिंग धोनी आज सर्वात जगातला जबरदस्त असा यष्टीरक्षक आहे। ॲडम गिलक्रिस्ट सारखं एक मोठं नाव आहे, त्यानंतर संघकार आहे फार मोठं नाव आहे। आज या संपूर्ण स्पर्धेमध्ये राहुल अदवडेने सुद्धा आपली चुणूक दाखवलेली यष्ट्यांच्या मागे। मुकेशची गोलंदाजी अफलातून आहे, सहज सुंदर आणि अप्रतिम मारा करतोय, अचूक तिकट मारा। ऑन साइडला मात्र अप्रतिम फटका, चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल, दमदार षटकार येतोय डावखुऱ्या फलंदाजाचा, याची गरज आहे। या षटकारानं धावसंख्येला आकार येतोय। थोडासा पुढे असलेला चेंडू होता, आडव्या बॅटनं जरूर खेळलाय, परंतु टायमिंग चांगलं होतं। चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेग आणि डीप मिड विकेटच्या बरोबर उभरून आणि त्याचबरोबर बॉल बॉय प्रत्येक म्हणजे आता मी तुम्हाला सांगतो, ज्यावेळेस सैराट फिल्म आली ती सुपरहिट का झाली आणि आमदार चषक जो आहे तो आता सुपरहिट का होतोय याची कारण मी निश्चित सांगणार। एक एक घटक महत्वाचा आहे, अगदी मग आमचा बॉल बॉय सुद्धा अप्रतिम अशा प्रकारची त्यांची देखील कामगिरी। नेत्रदीपक फटका खेळलाय डावखुऱ्या फलंदाजानं, यावेळेला गॅप मध्ये जातो का ते बघूया। चेंडू सीमारेषेच्या दिशेने चालला, 2 क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत, 1 धाव पूर्ण होते, दुसऱ्या धावाकरता फलंदाज जात आहेत, 2 धावा आरमात पूर्ण होत आहेत, तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न फारसा दिसत नाहीये। या 2 धावांनी धावसंख्या होते पहिल्या षटकात आतापर्यंत 11 धावा,
या षटकाचा विचार केला तर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय आणि ज्या पद्धतीनं फलंदाजीला एक षटकार आल्यामुळे धावसंख्या दुहेरी अंकात प्रवेश करते. अजून 2 षटकांचा खेळ या ठिकाणी बाकी आहे. मैदानामध्ये टीम मीटिंग होणार नाही याची काळजी घ्या. टीम मीटिंग करू नका प्लीज. आपल्याला प्लीज आपण सहकार्य करा विनंती आहे आपल्याला, कारण नंतर फिल्डिंग करणारी टीम बॅटिंग करणार आहे आणि त्यामुळे आमच्यापेक्षा तुम्हाला घाई पाहिजे. ही 2 षटकं उरलेली 2 षटकं कशी संपवता येईल याकडे आपण लक्ष द्या. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावफलक धाबा त्या 11. अमित खेळतो 1 वर, दीपेश खेळतोय व्यक्तिगत 9 या धावसंख्येवरती. मिस्टर इस्टाच्या रूपानं 1 धाव आलेली आहे आणि स्कोरिंगचं चांगलं काम या ठिकाणी निश्चित केलं जात आहे. यावेळेला ऑन साईडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. राहुल आदावडे चेंडूच्या खाली येतोय. यष्टीरक्षण उत्तम दर्जाचं होत आहे. दुसऱ्या षटकातल्या पहिल्या चेंडूवरती फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. अमित स्वस्तात बाद होतोय. पहिलं यश मिळतंय. पहिला ब्रेक थ्रू या ठिकाणी घेणं फार गरजेचं होतं. तो ब्रेक थ्रू आपल्या संघाला देतोय प्रशांत प्रत्येक वेळेला शांत राहिलेला नाहीये, अशांत राहिलेला आहे आणि त्यामुळे या संघासाठी तो अतिशय चांगली कामगिरी करतोय. अचूकता आहे, व्हेरिएशन आहे. ज्या पद्धतीने चेंडू या ठिकाणी तो बोट त्या चेंडूवरती फिरतात, खूप चांगल्या पद्धतीने वेगात बदल करतो आणि त्याचाही फायदा त्याला मिळतो आहे. धावफलकात धाबा आहेत एका गड्याच्या मोबदल्यात 11. बहुजन विकास आघाडी विराटन प्रेसिडेंट आमदार चषक 2021 आपण बघतोय. अल्पेश भोईर, योगेश घरत, रोहिदासजी पाटील, महेंद्र भोईर, ज्ञानेश्वर केडी, शरद घरत, आशिष भोईर यांच्या माध्यमातून एक मानाची प्रतिष्ठेची स्पर्धा आपण पाहतोय. 3ऱ्या दिवसाचा खेळ आहे. उद्या वसई तालुक्यातले आणखी दिग्गज संघ येतील. क्रिकेटचा रंग मंच निश्चित भरलेला आहे, सजलेला आहे, फुललेला आहे. उद्या देखील अशाच प्रकारचं क्रिकेट आपल्याला अपेक्षित आहे. यावेळेला चांगला चेंडू आहे. 1 चेंडू बाहेर, 1 चेंडू आतमध्ये. ही प्रशांतची ताकद आहे, ही प्रशांतची कला आहे. यष्टीरक्षण उत्तम दर्जाचं होतंय. बॅट्समन थोडासा स्ट्रगल करतोय. षटकार निश्चित टोटवला दीपेशनं. त्यानंतर मात्र यावेळेला हा डॉट चेंडू होतोय. एका बाजूला रोहन 3ऱ्या क्रमांकावरती फलंदाजी करण्याकरता आलेला आहे. ओंकार बॉईजनं टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. त्यानंतर आता दुसऱ्या षटकात आतापर्यंत धावफलक धाबा आहेत त्या एका गड्याच्या मोबदल्यात 11 धाबा. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. यावेळेला ऑन साईडला मोठा फटका खेळला. चेंडू सीमारेखेच्या दिशेने चालला. अत्यंत जबरदस्त असा फटका खेळला जातोय. वाघाची दाढ फोडला पाठ. चेंडू सीमारेखा पार. षटकार येतोय आणि बॉल बाय बघा परत या ठिकाणी हा बॉल परत येतोय. ही कामगिरी आहे. पिक्चर सुपरहिट का झालाय तर प्रत्येक घटकाने आपली जबाबदारी खांद्यावरती घेतली. नुसती घेतली नाही, ती पेलवली. म्हणून जबाबदारी हे फार मोठं टॉनिक आहे. एकदा का जबाबदारी खांद्यावरती घेतली की पावलं आपोआप तग धरायला सुरुवात होतात आणि ही भट्टी या ठिकाणी आहे. सैराट सुपरहिट झाला. प्रत्येकाला कॅरेक्टरचं ज्ञान होतं. कॅरेक्टरमध्ये काय करायचंय हे माहिती होतं. यावेळेला चांगला चेंडू आहे. पंच बोट आकाशाकडे नेतात याचा अर्थ आणखीन एक फलंदाज बाद. ही प्रशांतची ताकद आहे. मोठा फटका आला म्हणून चेंडू छोटा नाही टाकलेला आहे, पुन्हा एकदा पुढे टाकलेला आहे. खुरवट टप्प्याचा चेंडूवरती फलंदाज बाद होतोय. डावखुरा फलंदाज दीपेश बॅक टू द पेबल जातोय. धावफलका धाबा त्या एकूण 17 धाबा 2 गड्यांच्या मोबदल्यात. ज्या पद्धतीने हा खेळ सुरू आहे आमदार चषकामध्ये एक चांगलं द्वंद्व बॅट आणि बॉल मधलं रंगलेलं आहे. बहुजन विकास आघाडी विराटन प्रेसिडेंट आमदार चषक 2021 मानाची प्रतिष्ठेची स्पर्धा म्हणून बघतोय. लाख मोलाची स्पर्धा आहे. दुसऱ्या षटकामध्ये अजून 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. धावफलका धाबा 17 आहेत. नवीन फलंदाज मैदानामध्ये यश होतोय. रोहन आणि यशला आपल्या संघाचा किल्ला नेटाने लढवावा लागेल. सामना या ठिकाणी तुम्हाला चांगला बनवण्याकरता एक फायटिंग टोटल तुमच्याकरता पाहिजे तरच मजा येईल. ज्या पद्धतीने हा खेळ आहे, ज्या पद्धतीनं गेले 3 दिवस प्रेक्षकांनी जो सपोर्ट केलाय तो देखील निश्चितच कौतुकास पात्र आहे. काल 1,17,727. आज जवळजवळ हा आकडा जो तो 1,30,000च्या वरती गेलाय. आता तो आकडा म्हणजे शेअर मार्केट आणखीन वधारत आहे. आकड्यांमधला बदल मी तुम्हाला निश्चित सांगतोय. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज प्रशांत तयार आहे. खेळण्याची जबाबदारी डावखुऱ्या फलंदाजाची. यावेळेला ऑन साईडला मोठा फटका. चेंडू सीमारेखेच्या पार. षटकार. शिवबाचा छावा आणि आल्या 6 धावा. अत्यंत उत्तुंग असा षटकार बॅटमधनं येतोय. आमदार चषकामध्ये दमदार फलंदाजी सुद्धा होते. एका बाजूला प्रशांत देखील तळपते, दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर फलंदाज देखील आपली करामत दाखवतोय, कौशल्य दाखवतोय. धावफलका धाबांचा विचार केला तर धावफलका धाबा आहेत त्या 23 2 गड्यांच्या मोबदल्यात. दुसऱ्या षटकातला अंतिम चेंडू शिल्लक आहे. शेवटचा चेंडू या ठिकाणी शिल्लक आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. समालोचन कक्षाकडनं गोलंदाजी करतोय. यावेळेला पुढचा चेंडू ऑन साईडला खेळलाय. इथे क्षेत्ररक्षक आहे तो प्रेक्षक म्हणतोय घ्यावी एखादी तान
काळजा द्रुताबी कट्यार आणि मनोमनी सौरव गांगुली होऊन ठोकाबा उत्तंग षटकार. यावेळेला ब्रायन लाराच्या स्टाईलनं चेंडू तडकावलाय. अत्यंत सुंदर पद्धतीने चेंडू जातो डीप मिड विकेटच्या दिशेनं आणि अशा रीतीनं आमदार चषकातले या शेवटच्या मॅच मध्ये 2 षटकं समाप्त होत आहेत. शेवटच्या चेंडूवरती 6 धावांची मोहर उमटवले फलंदाज यशनं आणि यशस्वी होण्याकरता हे 2 फटके फार महत्वाचे होते. धावफलकामध्ये आता बदल होतोय. धावफलकावर धावा होत आहेत एकूण 29. सरासरी खूप चांगले. शेवटचं निर्णायक षटक अजून बाकी आहे. 29 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. तमाम प्रेक्षकांच्या साक्षीनं सुरू असलेला बहुजन विकास आघाडी विराटन प्रेझेंट आमदार चषक 2021चा रंगमंच सजलेला शेवटचा षटक टाकण्याकरता सुनील येतोय. या सुनीलनं ज्यावेळेस त्याच्याकडे बँक बॅलन्स नसताना खूप चांगली कामगिरी करत इथपर्यंत आणून ठेवलेलं आहे. तो सामना जर समजा त्या ठिकाणी जिंकला नसता तर इथला प्रवास आपला समाप्त झाला असता. परंतु हमारी जो सास है, एक बार फिर अपनी टीम की सांसें जिंदा रखने के लिए जो इन्होंने काम किया था वो बहुत ही शानदार था. 29 2 विकेट के नुकसान पर गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार है. राइट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. हवेत चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू अतिशय वेगाने जातोय. बहुधा चौकार होईल असं वाटतंय. बघूया काय होतंय. नाही, 2 धाबा ते निश्चित केल्या. 2 पेक्षा जास्त मिळणार नाहीये. क्षेत्ररक्षण आता मात्र चांगलं होतं. 2 धाबांनी धावसंख्या होते 31. संध्याकाळचं सत्र आहे. एका बाजूला मथानेने जी कामगिरी केली त्यांचं कौतुक आहे. त्यांच्याकडे कुठला सुपरस्टार नाहीये. त्यांच्याकडे कुठला ब्रायन लारा नाहीये. त्यांच्याकडे कुठला तेंडुलकर नाहीये. त्यांच्याकडे जे फलंदाज आहेत त्यांच्याकडे अनुभव पण नाहीये. परंतु स्वतःला सिद्ध करत आहेत कारण त्यांना प्रसिद्ध व्हायचं आहे. या मॅच मध्ये, या टुर्नामेंट मध्ये स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचं आहे. त्यासाठी ते प्रयत्न करत आहेत. दुसऱ्या बाजूला आपण यावेळी चांगला फटका खेळला. चेंडू सीमारेषेच्या दिशेने अतिशय वेगाने जातोय. इथे मात्र क्षेत्ररक्षक 1 धाव पूर्ण केले. एकापेक्षा जास्त नाहीये. क्रॅम्प निश्चित होते रोहनला. म्हणून मगाशी जर बघितलं तर तो आघाडीचा फलंदाज होता. आता 3ऱ्या क्रमांकावरती आलेला आहे. ज्यावेळेला बॅकफुटला एक फटका त्याने खेळण्याचा प्रयत्न केला तो जास्त बॅकफुटला गेला आणि त्यावेळेस डोकं त्याचं होतं स्थिर नव्हतं. त्यामुळे जास्त वजन मागे गेलं आणि पाण्याचं जे आणि मिठाचं प्रमाण तुमच्या शरीरामध्ये जर योग्य प्रमाणात नसेल तर तो प्रॉब्लेम होतो. धावफलकावर धावा आहेत त्या एकूण जर विचार केला तर 32. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज सुनील सज्ज होतोय. या षटकातले अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. 3रा चेंडू टाकण्याकरता सज्ज होतोय. राहुल यावेळेला झेल सोडत नाहीये. के राहुल आणि आता राहुल अदवडे जबरदस्त कामगिरी मैदानामध्ये. विकेट जातोय. विकेटची आवश्यकता होती. नवीन फलंदाज मैदानात येतोय. 3रा गडी बाद होतोय तो ओंकार बॉईज मताने. संघाचा अत्यंत उत्तम प्रकारची गोलंदाजी या षटकात आतापर्यंत एकही मोठा फटका आलेला नाहीये. 32 धाबा 3 गड्यांच्या मोबदल्यात. वाचलेला फलंदाज आहे यावेळेला डावखुरा फलंदाज यश बॅक टू द पॅबलन जातोय. रोहन सारखा खेळाडू अजून मैदानामध्ये आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय स्वप्नील. स्वप्न फार मोठी आहेत आणि जर स्वप्न मोठी असतील तर निश्चित प्रयत्न सुद्धा मोठे करावे लागतील स्वप्न साकार करण्याकरता. गोलंदाजीचा विचार केला तर सुनील मात्र अप्रतिम गोलंदाजी करतोय. छान गोलंदाजी, तिखट मारा आणि ज्या पद्धतीने आतापर्यंत 3 चेंडूमध्ये एकही मोठा फटका मारण्याकरता संधी दिली नाहीये. 3 चेंडूमध्ये यावेळेला 3 धावा येतात. 1 गडी बाद त्याने केलाय. सुंदर अप्रतिम. राहुल थोडीशी चुकी करतोय आणि त्याचा फायदा निश्चितपणे रोहन स्ट्रायकर एंडला येतोय. 22चा इशारा पंचांकडनं येतोय. या 2ऱ्या इनिंग मधले 3ऱ्या षटकातले 2 चेंडू शिल्लक आहेत. कौतुक खरंच करायला हवं या तरुण मित्राचं, या मुलाचं. ज्या पद्धतीने तो आता या ठिकाणी धावा करण्याकरता प्रवृत्त, ज्या पद्धतीने या ठिकाणी मजबूर करतोय खेळण्याकरता. धावफलका धावा आहेत त्या 33. निश्चितच पाटील नेटवर्कचे जे दोन्ही कॅमेरामॅन आहेत त्यांचं देखील या ठिकाणी उल्लेख होणार आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. मिस्टाइम स्ट्रोक आहे. कॅच सोडणार नाहीये. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक अप्रतिम होतंय. छान नागेश सातत्यानं कॅच घेत आहेत. इथं मात्र आता 1 चेंडू शिल्लक आहे या इनिंग मधला 3ऱ्या षटकातला आणि धावफलका धावा आहेत त्या 37. 4 गड्यांच्या मोबदल्यात. आमचे जे कॅमेरामॅन आहेत त्यांचं कौतुक असेल. अनुराग आणि साहिल ही राम लक्ष्मणाची जोडी आहे ना, कमाल करते आहे. चेंडू पकडण्यामध्ये त्यांचा कोणी हातच धरणार नाही अशा प्रकारे. कारण रिप्ले वगैरे जर आला तर आतापर्यंत आम्हाला कुठेही प्रॉब्लेम आलेला नाहीये आणि ही मोठी, मला वाटतं सर्वात मोठं यश आहे आमचं पाटील नेटवर्क आणि त्यांच्या टीमचं. आणि फक्त पाटील नेटवर्कनीच नाही, प्रत्येकानं आपापली जबाबदारी ओळखलेली आहे. ती जबाबदारी या ठिकाणी पार पाडलेली आहे. सुंदर अप्रतिम. यावेळेला फलंदाज बहुधा बाद होईल अशा रीतीनं आणखीन एक सुंदर षटक समाप्त होत आहे. 3 षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावफलका धावा आहेत त्या एकूण जर विचार केला तर 33. 34 धावांची आवश्यकता आहे. 18 चेंडू 34 धावा असं समीकरण आपण बघतो आहे.
बहुजन विकास आघाडी विराटन प्रेझेंट आमदार चषक 2021चा क्रिकेटचा महासंग्राम आपण बघतोय तमाम प्रेक्षकांच्या साक्षीनं. इथून मात्र जास्त वेळ जाणार नाही याची काळजी घ्या. एक चांगलं क्रिकेट आपल्याला बघायला मिळेल. सूर्य अस्ताला जात असताना एका नव्या सूर्याचा उदय मैदानात होतो का, बॅट्समन म्हणून या ठिकाणी तो तळपतक होते. पाहूया. उद्याचा दिवस अतिशय महत्वाचा असेल. उद्या चॅम्पियन अर्थात वसई चॅम्पियनची टीम असेल, त्याचबरोबर नारंगीचा संघ असेल, मातबर संघ, त्यानंतर या मंचावरती वसई कोळीवाडीचा संघ. या संघाबद्दल आणखी एक माझ्याकडे आठवण आहे, ती निश्चित सांगेल. मात्र रुस्तम 11 अर्नाळ हा संघ देखील आहेत. सत्यनारायण कोपरी संघ आत्ताच त्याने इथली मोठी स्पर्धा या मातीतली जिंकलेली आहे. त्यानंतर वालीवचा संघ आहे, धानिवचा संघ आहे आणि अष्टविनायक नायगाव. इथं मात्र उद्या सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारचं क्रिकेट, दर्जेदार क्रिकेट, उच्च कोटीचं क्रिकेट होईल. मैदानात फिल्डिंग करण्याकरता टीम गेलेल्या बॅट्समनना विनंती आहे, जास्त वेळ घालवू नका. आणि सर्व संघ जर त्यांचे प्रतिनिधी जर आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर उद्या बरोबर 9 वाजता येण्याचा प्रयत्न करा, की ज्यामुळे 3 दिवसाचं शेड्यूल खूप चांगलं गेलेलं आहे. आपणही सहकार्य करा. आपल्यालाही विनंती आहे, ही स्पर्धा फक्त बहुजन विकास आघाडीची नाहीये, तुमची आमची सर्वांची आहे. मित्रांनो, खेळ चांगला करण्याकरता, अत्यंत सुंदर करण्याकरता या नियोजनामध्ये तुमचाही अतिशय महत्वाचा वाटा राहील. 34 धावांचं आव्हान आहे. वेळ आपल्याकडे फार कमी आहे. चेंडू मैदानामध्ये द्या. बॅट्समन चला, उमेळमानचे बॅट्समन वेळ घालू नका, चला मैदानामध्ये. 34 धावांची आवश्यकता. सामना ओंकार बॉईज मथाने, दुसऱ्या बाजूला पद्मावती प्रसन्न उमेळमान. आणि आता मी वसई तालुक्यातलं सांगितलं, शेवटचा दिवस देखील तितकाच धमाकेदार असणार आहे. टेनिस जगतातले सुपरस्टार जे खेळाडू आहेत ते या मंचावरती येणार आहेत. नावांचा उल्लेख उद्या होईल. बरोबर पहिला जो सामना आहे, चला वेळ घालू नका. सामना सुरू होतोय. अंधार या ठिकाणी पडलेला आहे. सूर्य अस्ताला जातोय. आमदार चषक 2021चा क्रिकेटचा खेळ खूप छान पद्धतीने रंगलेला आहे. बहुजन विकास आघाडी विराटन प्रेझेंट आमदार चषक 2021 जे आमचे प्रायोजक आहेत त्यांचेही मनापासून आभार. आणि निश्चितच मैं उठना चाहता हूं, मैं एक बार फिर दौड़ना चाहता हूं, मैं भागना चाहता हूं, मैं गिरना भी चाहता हूं, लेकिन रुकना नहीं चाहता हूं. देखिए खिलाड़ी जो है एक बार फिर थोड़ा परेशान है, फिर भी मैदान के अंदर बल्लेबाजी करने के लिए आया है. ये क्रिकेट का जुनून है. सामने घना अंधेरा है, पहाड़ को चीर कर रास्ता बनाना है, मुश्किल है लेकिन नामुमकिन नहीं है. आखिरी अगर देखिए तो 18 गेंदों का खेल आज के दिन का बाकी 34 रनों की जरूरत है. प्रारंभिक बल्लेबाज अमित और प्रसाद और गेंदबाजी करने का मौका मिलेगा गेंदबाज दीपेश के लिए. स्ट्राइकर पर बल्लेबाज तैयार है. ऑफ टर्म के बाहर गेंद थी, पॉइंट की तरफ खूबसूरती के साथ खेलते हुए गेंद बॉल की तरफ जाएगी 4 रनों के लिए. दर्शनीय स्ट्रोक बल्ले के बीचों बीच खेलते हुए क्या शुरुआत हुई है. करारा प्रहार, गेंद बॉल इन के बाहर. मिलेंगे रन 4 तो बेड़ा होगा पार. इस दर्शनीय स्ट्रोक के साथ शुरुआत करते हुए बल्लेबाज खराब गेंद पर सही नसीहत देते हुए इस चौके के साथ शुरुआत होती हुई. जीतने के लिए 34 चाहिए तो यह शॉट भी आना बहुत जरूरी था. दमदार स्ट्रोक बल्लेबाज की तरफ से. पहिल्या चेंडूवरती अप्रतिम अशा प्रकारचा चौकार आला. दुसऱ्या चेंडूचा विचार केला, दुसरा चेंडू देखील तितकाच महत्वाचा असेल. गोलंदाजी मार्कवरती दीपेश तयार. या वेळेला फलंदाज बाद होतोय. मोठा फटका खेळण्याकरता पुढे सरसावला होता आणि गोलरच्या डोक्यावर मारण्याचा प्रयत्न केला. बॅटची आतली कड आणि सरळ चेंडू जो आहे तो डाव्या इष्टीवरती जातोय. अशा रीतीनं धावपळ करते. धावा 4 आहेत. एक गडी बाद झालाय. 34 धावांचा पाठलाग करत असताना यावेळेला उमेलबान संघ जो आहे तो थोडासा अडचणीत येतोय. बाद झालेला फलंदाज अमित त्याने दावा केलाय 4. अप्रतिम अशा प्रकारचं नियोजन या स्पर्धेचं आपण बघतोय. रोहिदासजी यांची तळमळ मी सातत्यानं प्रत्येक मॅच मध्ये बघितलंय. सामना लवकर संपवण्यासाठी, कुणाचं नुकसान होऊ नये यासाठी ते प्रयत्न करतात. तोच प्रयत्न अल्पेश भोर या ठिकाणी करतात. तोच प्रयत्न योगेशजी करत असतात. त्याचबरोबर शरदजी घरत यांचाही उल्लेख आवर्जून होईल. आशिषजी भोईर यांचा उल्लेख होईल. महेंद्र यांचा उल्लेख होईल. एक टीम म्हणून बहुजन विकास आघाडीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ यांनी सर्वांनी मिळून केलेली एक चांगली स्पर्धा. आता सगळ्यांना जर माहिती ही पहिली स्पर्धा आहे, पण हे नियोजन बघून कोण म्हणेल ही पहिली स्पर्धा आहे. चांगले कमेंट्स देखील आपण सातत्याने पाहिले होते. पहला साल है लेकिन बेमिसाल है, कमाल है. एक बार फिर गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार. रन संख्या 4 नए बल्लेबाज मैदान के अंदर. राहुल ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, यह गिर गए, लेकिन क्या 1 रन मिलेगा? बिल्कुल 1 रन मिलेगा. बहुत अच्छी गेंद थी, वाइड यॉर्कर डालने की कोशिश की. सिंगल के साथ राहुल का खाता खोलता. रन संख्या 5 रन. जीतने के लिए 34 रनों की जरूरत है.
गेंदबाजी करने के लिए गेंदबाज दीपेश, पहली गेंद पर चौका, दूसरी गेंद पर विकेट, तीसरी गेंद पर सिंगल आया है। अभी भी देखें तो कुल मिलाकर 15 गेंदों का खेल अभी भी बाकी। फिलहाल मैच की बात करें तो बहुत ही अच्छा मुकाबला चल रहा है। इस ओवर की अगली गेंद, गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार। सुंदर गेंद, टप्पा खाने के बाद नीचे रहती हुई गेंद को आंसर की तरफ खेलने की कोशिश। नौजवान गेंदबाज है लेकिन चतुरा के साथ सही ठिकाने में गेंदबाजी कर रहे हैं, सटीक लाइन के साथ। पहली गेंद पर चौका, दूसरी गेंद पर विकेट मिला, तीसरी गेंद पर सिंगल, चौथी गेंद पर बिंदी आई है। पांचवी गेंद पर क्या कहानी है, 5 रन 1 विकेट के नुकसान पर। कॉम्बॉक्स से गेंदबाजी करते हुए गेंदबाज ताकत का इस्तेमाल कर रहे हैं। टिप्पा खाने के बाद थोड़ी सी गेंद हरकत कर रही है, बाहर की तरफ जाते हुए गेंद विकेट कीपर के दस्तों की तरफ जा रही है। रन की कोई गुंजाइश, लगातार 2 गेंदें बिंदी गेंदें आई है। मुझे वो अदनान जी का गाना याद आ रहा है, थोड़ा सा लिफ्ट करा दो, अपने खेल को लिफ्ट करने की जरूरत है बल्लेबाज के तौर पर। गेंदबाज ने कमाल कर दिया है। आखिरी गेंद है पहले ओवर की। एक बार फिर घना अंधेरा बढ़ रहा है, शाम का समय है, डूबता हुआ सूरज है। ये आने वाली शाम किसके नाम, ये एक बार फिर सबके मन में सवाल है। ऑफ के बाहर गेंद थी, बहुत सुंदर गेंदबाजी का मुजाहरा। थर्ड में क्षेत्र की तरफ जाते हुए गेंद आखिरी गेंद पर आया सिंगल, रन संख्या 6 रन 1 विकेट के नुकसान पर सफल ओवर की समाप्ति। प्रशंसा करनी चाहिए खास करके दीपक की, बहुत ही जबरदस्त गेंदबाजी। 12 गेंदों का खेल से 28 रनों की जरूरत है। यावेळेला मात्र कुठल्या प्रकारे वेळ थांबणार नाही, टीम मीटिंग व फिल्डिंग करणारी टीम करणार नाही याची काळजी घ्या। कॅप्टन सरळ आपल्या बॉलरच्या हातामध्ये चेंडू देईल आणि तिथून तो बॉलिंग मार्गवरती येईल। वेळ सर्वात महत्वाची गोष्ट आहे। घड्याळाचा काटा जो आहे तो आपण थांबू शकत नाही। सूर्य अस्ताला जातोय, आमदार चषकामध्ये सूर्य अस्ताला जात असताना एका नव्या सूर्याचा उदय देखील होऊ शकतो। तो मग गोलंदाज असू शकेल किंवा बॉलर, गोलंदाज असू शकेल किंवा बॅट्समन असेल किंवा बॉलर, काही असू शकतं। या संध्याकाळच्या सत्रामध्ये ते आपल्याला बघायला मिळेल। उरलेले 12 चेंडू, 28 धावांची आवश्यकता आहे। बहुजन विकास आघाडी विराटन प्रेझेंट आमदार चषक 2021 चा क्रिकेटचा महासंग्राम आपण बघतोय। तमाम प्रेक्षकांच्या साक्षीनं सुरू असलेला एक जबरदस्त मॅच आहे। गोलंदाजीमध्ये बदल झालाय, आपल्या कोट्यात पहिलं षटक टाकण्यासाठी गोलंदाज येतोय अमित। खेळण्याची जबाबदारी देखील या ठिकाणी निश्चित फलंदाजाची आहे। 12 चेंडू 28। आखूड टप्प्यात चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय हवेमध्ये, इथे मात्र झेल होऊ शकतो। फलंदाज बाद होतोय, डगआउट मध्ये टाळ्यांचा गजर होतोय। उमेलवानच्या संघाला बसलेला दुसरा धक्का आहे। राहुल अदवडे मैदानात तग धरून आहे। 11 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे, 28 धावांची आवश्यकता है। अब देखिए 11 गेंदों का खेल से 28 रनों की तरफ। बल्लेबाज चलिए, बल्लेबाज आपको जल्दी होनी चाहिए। मुकेश आपल्याला घाई हवी, कारण आता सूर्य अस्ताला गेलाय, अंधार पडू लागलेला आहे, थोडीशी घाई करा। 11 गेंदों का खेल से जीतने के लिए 28 चाहिए। पहली गेंद बहुत अच्छी थी, सुंदर गेंदबाजी अमित द्वारा, और ये इनकी ताकत है, ये इनकी क्षमता है। प्रतिभाशाली जो कि खिलाड़ी है राहुल अदौड़े ऑन स्ट्राइक, ऑन साइड पर पहली हुई फील्ड है। एक खिलाड़ी दायरे के अंदर, फाइलिंग पर फ्लाइंग स्लिप का खिलाड़ी दायरे के अंदर है। इस बार बैकफुट में जाके बहुत सुंदर तरीके से खेलते हुए गेंदबाजी के साथ ट्रैवल पीछा बिल्कुल कर रहे हैं। 1 रन मुकम्मल किया, 1 से ज्यादा नहीं है। दूसरे के लिए वापस आना चाहते थे लेकिन इस बार स्ट्राइकर इनके मुकेश ने बना किया है। मुझे वो अन्नू मलिक का गाना याद आया, रुक बाबा रुक, रुकने की जरूरत है। विकेट के ऊपर खड़े रहेंगे तो बिल्कुल बात बनेगी। 10 गेंदों का खेल से 27 रनों की जरूरत है। फासला अभी भी बना हुआ, मैच बहुत अच्छा है। टीवी ऑन रखिए, आमदार चषक 2021 का घमासान आप देख रहे हैं। गेंदबाजी करने के लिए अमित तैयार, स्ट्राइकर पर मुकेश है। 10 चेंडूंचा खेळ शिल्लक, जिंकण्यासाठी 27 धावांची आवश्यकता। इस बार छोटी गेंद पर जोरदार प्रहार, हवा में गेंद है, गेंद स्क्वायर लेग की तरफ बहुत तेजी के साथ ट्रैवल खिलाड़ी यहां मौजूद, लेकिन क्या रोक पाएंगे इस बिल्कुल। इस बार बॉडी लाइन के बाहर गेंद जाती हुई या अंदर है, देखने वाली बात है। 4 रन मिलेंगे। जोरदार प्रहार, वार पे वार, एक बार फिर मिलेंगे रन 4 तो बेड़ा होगा पार। इस मैच को बनाने के लिए वो चौके छक्के भी चाहिए। अब एक बार फिर समीकरण बदलता हुआ, 9 गेंदों का खेल से जीतने के लिए 23 रनों की जरूरत है। वेळ घालू नका। शेवटचे या ठिकाणी आता 9 चेंडू शिल्लक, जिंकण्यासाठी 23 धावांची आवश्यकता। संकटाच्या काळात स्वतःवरचा विश्वास ढासळून देऊ नका, कारण ढासळलेल्या घराच्या लोक विटा सुद्धा सोडत नाहीत। म्हणून मैदानात असे लढा, जिंकला तरी इतिहास आणि हरला तरी इतिहासच झाला पाहिजे। यावेळेला चांगला चेंडू आहे, टप्पा पडल्यानंतर थोडासा याकडे वळतोय। यष्टीरक्षण उत्तम दर्जाचं होतंय आणि कौतुक करावं लागेल ओंकार बॉईज मताने संघाचं ज्या पद्धतीने या संपूर्ण स्पर्धेमध्ये जे मातब्बर संघ आहेत त्यांना पराभूत केलंय, तेवढंच कौतुक असेल उमेलमान संघाचं, त्यांनीही तशाच प्रकारची कामगिरी केलेली आहे। प्रकाश झोतात असणं आणि प्रकाश झोतात नसणं आणि प्रकाश झोतात येणं हा फरक है। किसी का टैलेंट छिप जाता है, किसी का छप जाता है। छपने वाला टैलेंट मैदान के अंदर। 8 गेंदे 23 रन। इस बार बहुत सुंदर तरीके से खूबसूरती के साथ खेले, 4 रन शानदार तरीके से चतुराई के साथ स्वीट हिट करते हुए, और ये कारगर शॉट है, रत्नात्मक शॉट बल्लेबाज की तरफ से। मच नीडेड बाउंड्री फॉर द बैटिंग साइड। ये इस तरह के शॉट खेलेंगे तो मजा आएगा।
अब देखिए गेंदों की तरफ जाएंगे, कितनी गेंदें शेष है वो 7 गेंदे 19 रनों की जरूरत है. शेवटचे 7 चेंडू शिल्लक आहेत, 19 धावांची आवश्यकता मॅच जिंकण्याकरता. सामना 2 मातब्बर संघामध्ये सुरू आहे. प्रेक्षक जे आहेत ते मोठ्या संख्येने या ठिकाणी निश्चितच आहेत. तमाम प्रेक्षकांच्या साक्षीनं सुरू असलेले आणखीन एक मोठा मॅच मैदानात सुरू आहे. या षटकाचा पुढचा चेंडू आहे, यावेळेला मोठा फटका हवेत खेळलाय. बघूया काय होतं. चेंडू सीमारेषेच्या दिशेने जातो की यावेळेला झेल पकडला जाईल. मथानेचं सेलिब्रेशन होत आहे. उमेलमानचा विचार केला तर उमेलमानच्या संघासाठी बसलेला हा मोठा धक्का आहे. ज्या पद्धतीने आता शेवटचे चेंडू आहेत ते शेवटचे चेंडू देखील तितकेच महत्वाचे असतील. ऑन साइडला चांगला फटका खेळला, मात्र तितकं दर्जेदार क्षेत्ररक्षण आलंय. झेल पकडला गेलाय. 15 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात 34 धावांचा पाठलाग करत असताना शेवटचे 7 चेंडू शिल्लक आहेत. 19 धावांची आवश्यकता. उमेलमान के उम्मीदों को लगता हुआ सबसे बड़ा झटका है. मैदान के अंदर बहुत इंपॉर्टेंट खिलाड़ी जा रहे हैं. योगेश के ऊपर बहुत बड़ी जिम्मेदारी. राहुल डटे हुए हैं, सामने घना अंधेरा है, पहाड़ को चीर के रास्ता बनाना है. मुश्किल है लेकिन नामुमकिन नहीं है. इस एक बार फिर अंधेरे में बल्लेबाज अगर ये मैच बनाते हैं तो इतिहास बनाने का मौका. एक बार फिर अगर मेरे हिसाब से ये जो मैच है पलड़े की अगर बात करें तो पलड़ा एक बार फिर गेंदबाजों का भारी है. सब लोग अपनी जगह पर जाएंगे. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. 19 धावांची आवश्यकता. मथाने का पलड़ा बिल्कुल भारी है अगर आंकड़ों की बात करें, लेकिन क्रिकेट में कुछ भी संभव है. इस मुकाबले की बात करें तो बहुत कुछ आना बाकी है. गेंद और बल्ले के बीच चिड़ी है जंग, चढ़ा है क्रिकेट का रंग. रंग में भंग क्योंकि विकेट गिरा है. विकेट गिरेगा तो मनोबल गिरेगा. आणि आता टीम मीटिंग तर होणारच नाहीये. प्लीज जरी विकेट आला सेलिब्रेशन अजिबात करायचं नाही आपापल्या जागेवरती, नाहीतर पेनल्टी लावण्यात येईल. प्लीज. शेवटचे 6 चेंडू शिल्लक, 19 धावांची आवश्यकता. गेंद को रीड करना इतना आसान नहीं होगा. गेंद को पढ़ना बहुत आसान नहीं होगा. बल्लेबाज ऑन साइड की तरफ खेलने की कोशिश कर रहे थे. दोनों टीमों ने पूरे दिन में इतनी मेहनत की, इतनी मशक्कत की है. उसके बाद में एक बार फिर क्या इनकी मेहनत रंग लाएगी, देखने वाली बात है. 5 गेंदे 8 रनों की जरूरत है. मैच अभी भी बना हुआ है. प्रेम ना हो तो सगे संबंध बेकार है, पैसा ना हो तो पाकिट बेकार है, और छक्का ना हो तो क्रिकेट बेकार है. एक बड़े शॉट की मांग हो रही है. अगर ये बड़ा शॉट आ गया तो एक बार फिर ये मैच ऑन हो जाएगा अगली गेंद के साथ. इस बार ऑन साइड की तरफ खेलते हुए खिलाड़ी मौजूद है. 1 रन मिलेगा या दूसरे के लिए वापस जाएंगे. 4 गेंदों का खेल से जीतने के लिए 17 रनों की जरूरत है. सुंदर गेंदबाजी, कमाल की गेंदबाजी गेंदबाज की तरफ से. कौशल बहुत अच्छा काम कर रहे हैं और एक बार फिर सूरज की रोशनी बहुत कम होती भी. शेवटचे जे चेंडू आहेत या ठिकाणी आपण बघतोय 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 17 धावांची आवश्यकता. एक रंगलेला रोमहर्षक सामना आपण बघतो आहे. दोन्ही संघ मातब्बर आहेत. दिवसभरामध्ये अप्रतिम खेळ करत इथपर्यंत प्रवास त्यांचा सुखकर झालेला आहे. एक संघ पुढे जाणार आहे. यावेळेला चांगला फटका खेळलाय, मात्र बघूया काय होतं. चेंडू सीमा पर जातो की बघूया. लॉग ऑन षटक 2 धावा घेण्याचा प्रयत्न निश्चित केला जाईल आणि या 2 धावा आरामात पूर्ण होत आहेत. 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. जिंकण्यासाठी 15 धावांची आवश्यकता आहे. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. आमदार चषक 2021चा क्रिकेटचा हा रणसंग्राम आहे. काल सुद्धा उच्च कोटीचं क्रिकेट याच मैदानामध्ये झालं होतं आणि तशाच प्रकारचं क्रिकेट आज देखील आपण संपूर्ण दिवसभर अनुभवलेलं आहे. शेवटचे 3 चेंडू शिल्लक असताना 15 धावांची आवश्यकता आहे आणि मैदानात योगेश एक महत्वाचा खेळाडू, बाहुबली खेळाडू आहे. या स्पर्धेत त्याचीही बॅट तळपली आहे. यावेळेला चांगला फटका खेळलाय, परंतु इथे क्षेत्ररक्षक 1 धाव तर दुसरी धाव करता निश्चित धावतील असं वाटतंय. थ्रो अतिशय वेगाने येतोय. 2 धावा आरामात पूर्ण होतील आणि या 2 धावांनी धावसंख्या आता 2 चेंडू 13 धावा. याचा अर्थ मथाने संघ खूप चांगली कामगिरी करतोय. इस मैच में सब कुछ अगर देखे तो मथाने की तरफ है. तालियां बज रही कोई परेशानी नहीं है, शिट्टियां बज रही कोई परेशानी नहीं है, एक गाना बज रहा है कोई परेशानी नहीं है, लेकिन गलती से मिस्टेक वाला गाना नहीं बजना चाहिए. पलड़ा बिल्कुल भारी है मथाने का. अगर एक बार फिर आप गलती करेंगे तो कमबैक करने का मौका बल्लेबाजों को मिल सकता है. लेफ्ट अप राइट अप राउंड विकेट. इस बार बहुत अच्छी गेंद, सुंदर गेंदबाजी का मुजाहरा और मथाने ने इस टूर्नामेंट में बिल्कुल इतिहास बनाया है. जिस तरह से इनको मौका मिला था, मौके का फायदा उठाते हुए कोई सुपरस्टार नहीं होने के बावजूद यहां तक आए हैं, तो यह सबसे बड़ी बात है. और उमेलमान ने पूरे टूर्नामेंट में अच्छा काम किया, लेकिन इस मैच में जो बल्लेबाजों का काम था वो किरदार नहीं एक बार फिर कर पाए. थोड़ा सा भूल गए, वो परेशानी हुई. और इसी के साथ मथाने तीसरे दिन में शानदार प्रदर्शन करते हुए टॉप 3 में पहुंच चुकी है. मैग्निफिसेंट परफॉर्मेंस.
या संपूर्ण तिसऱ्या दिवसाचा विचार केला तर मी सातत्याने एकच गोष्ट सांगेल, त्यांच्याकडे ब्रायन लारा नाहीये, त्यांच्याकडे रोहित शर्मा नाहीये, त्यांच्याकडे बुमरा नाहीये, गुमरा करणारा कोणता गोलंदाज नाहीये. अशा वेळेला यावेळेला मताने संघाने जी कामगिरी केली ती कौतुकास्पद आहे आणि हा शेवटचा मॅच त्यांच्या नावावरती जातो आहे. आणि म्हणून बहुजन विकास आघाडी विराटन प्रेझेंट आमदार चषक 2021 ची संध्याकाळ आज की शाम ओंकार बॉईज मथाने के नाम अत्यंत जबरदस्त कामगिरी केलेली आहे. दुसऱ्या बाजूला उमेलमान तुमचंही मनापासून आभार. प्रेक्षक जे आहेत त्यांचा आकडा 1,35,000च्या आसपास तर असायला पाहिजे, बघूया कितीपर्यंत गेलाय. आणि जे प्रेक्षक आज आमच्याबरोबर जोडले गेले त्यांचेही मनापासून आभार. 1,29,196 हा आकडा येतोय स्पर्धेचा तिसऱ्या दिवसाचा आणि या सामन्याचा हिरो ठरतोय अर्थात दिपेश. आणि यापूर्वी जो सामना झाला होता